आजरा शहरापासून अवघ्या 2 किलोमीटरवर हिरण्यकेशी नदीच्या कुशीत विसावलेला रामतीर्थ धबधबा निसर्गाचा एक जिवंत चित्रपटच जणू। पावसाळा ओसरताच या धबधब्याच्या शुभ्र धारांमध्ये सूर्यकिरण नाचू लागतात आणि निसर्ग आपली सर्वात सुंदर कविता इथं साकारतो। ऑगस्ट ते डिसेंबर हा काळ म्हणजे रामतीर्थचा ऋतुराज। हिरव्या गर्द झाडीतून झेपावणाऱ्या पाण्याच्या शुभ्र रेशीमधारा आणि त्यांच्या आवाजात मिसळलेले पक्ष्यांचे गाणे मनाला एक वेगळ्याच विश्वात घेऊन जातात। इतिहासाच्या पानावरही रामतीर्थचे नाव सोन्याच्या अक्षरांनी कोरलेले आहे। भगवान श्रीराम वनवासात असताना या परिसरात वास्तव्यास होते अशी आख्यायिका सांगितली जाते। त्याच स्मृतींच्या साक्षीदार म्हणून उभे असलेले महादेव, हनुमान, दत्त आणि श्रीराम मंदिर तसेच मंदिरासमोरचे रामतीर्थ कुंड या स्थळाला पवित्रतेची अखंड ओळख देतात। रामनवमी, दसरा, दीपावली, हनुमान जयंती, दत्त जयंती या सणांमुळे मंदिर परिसर भक्तिभावाने न्हाऊन निघतो। पर्यटनाच्या नकाशावर रामतीर्थ धबधबा हे क वर्ग पर्यटन स्थळ असले तरी या सौंदर्य स्थळाला अधिक चैतन्य देण्यासाठी प्राथमिक सोयी सुविधांचा विकास गरजेचा आहे। स्वच्छतागृह, यात्री निवास आणि देखभाल व्यवस्थेची भर पडल्यास हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी खऱ्या अर्थानं स्वर्गदर्शन ठरेल। धबधब्याजवळ उभे असलेले शेकडो वर्षांचे देवचाफ्याचे झाड जणू या भूमीचा जिवंत इतिहासच। बालपणीच्या आठवणी ज्या झाडाशी जोडल्या होत्या त्याच झाडाचा यंदाच्या पावसात अंत झाला। आजही ते जमिनीवर पडून आहे आणि त्याच्याबरोबर आपल्या निसर्गाच्या एक पवित्र आठवणीचा शेवट झाला आहे। या घटनेत मनात खोल हळहळ निर्माण झाली आहे, कारण अशा दुर्मिळ वनसंपदेचे रक्षण करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे। वनप्रेमींचे मत अगदी सार्थ आहे। निसर्गाच्या या ठेव्या जपा, कारण हाच आपला खरा वारसा आहे। रामतीर्थ परिसरात पुन्हा अशा वनसंपदेचा विस्तार झाला तर हे ठिकाण फक्त पर्यटन स्थळ नव्हे तर निसर्ग, श्रद्धा आणि आठवणींचा संगम स्थळ ठरेल। तारा न्यूजसाठी हसन तकीलदार।